जगातील सर्वात मोठ्या जमिनीवरील प्राण्यांपैकी एक, ज्याची ताकद अफाट आहे आणि ज्याची बुद्धिमत्ता पाहून शास्त्रज्ञही आश्चर्यचकित होतात. होय, आपण बोलत आहोत हत्तीबद्दल. हत्ती फक्त मोठा आणि शक्तिशाली नाही, तर तो एक प्रेमळ, हुशार आणि सामाजिक प्राणी आहे. आज आपण पाहणार आहोत हत्तीबद्दलची 10 आश्चर्यकारक तथ्ये. मित्रांनो, सर्वात आधी जाणून घेऊया हत्तीचे वैज्ञानिक नाव. आशियाई हत्तीचे वैज्ञानिक नाव आहे एलेफस मॅक्सिमस. हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठ्या जमिनीवरील प्राण्यांपैकी एक आहे. भारतात आढळणारा हत्ती हा आशियाई हत्तीच्या प्रजातीतील आहे. आफ्रिकन हत्ती आणि आशियाई हत्ती यांच्यामध्ये आकार, कान आणि शरीराच्या रचनेमध्ये काही फरक आढळतात. हत्ती हा जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी आहे. हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठा जमिनीवर राहणारा प्राणी आहे. एक प्रौढ आफ्रिकन हत्ती वजनाने 6000 किलोपेक्षा जास्त असू शकतो. त्याचे मोठे शरीर, मजबूत पाय आणि विशाल आकार त्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे बनवतात. इतका मोठा असूनही हत्ती अतिशय शांत स्वभावाचा असतो. हत्तीची सोंड हे त्याचे खास वैशिष्ट्य. हत्तीची सोंड म्हणजे त्याचे सर्वात खास अंग आहे. ही सोंड म्हणजे नाक आणि वरचा ओठ यांचे एकत्रित रूप आहे. हत्ती सोंडेच्या मदतीने पाणी पितो, अन्न उचलतो, झाडांच्या फांद्या तोडतो आणि इतर हत्तींशी संवाद साधतो. हत्तीची सोंड अतिशय मजबूत असून त्याच वेळी खूप संवेदनशीलही असते. हत्ती खूप बुद्धिमान प्राणी आहेत. हत्ती हे जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांपैकी एक मानले जातात. त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. ते अनेक वर्षांनंतरही ठिकाणं, आवाज आणि इतर हत्तींना ओळखू शकतात. त्यांच्यामध्ये भावना देखील असतात आणि ते आनंद, दुःख यांसारख्या भावना व्यक्त करतात. हत्ती कळपामध्ये राहतात. हत्ती एकटे राहण्यापेक्षा कुटुंबासोबत राहणे पसंत करतात. हत्तींच्या समूहाला कळप म्हणतात. या कळपाचे नेतृत्व बहुतेक वेळा अनुभवी मादी हत्ती करते. लहान हत्तींची काळजी संपूर्ण कळप मिळून घेतो. हत्तींचे कान त्यांना थंड राहण्यास मदत करतात. हत्तींचे मोठे कान फक्त ऐकण्यासाठी नसतात, ते शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठीही मदत करतात. हत्ती कान हलवून शरीरातील उष्णता कमी करतात आणि गरम वातावरणात स्वतःला थंड ठेवतात. हत्ती शाकाहारी प्राणी आहेत. हत्ती पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहेत. ते गवत, पाने, फळे, झाडांची साल आणि विविध वनस्पती खातात. एक मोठा हत्ती एका दिवसात अनेक किलो अन्न खाऊ शकतो. त्यांच्या आहारामुळे ते जंगलातील वनस्पतींच्या वाढीस मदत करतात. हत्ती पाण्याशिवाय जास्त काळ राहू शकत नाहीत. हत्तींना पाणी खूप आवश्यक असते. ते दिवसातून अनेक वेळा पाणी पितात आणि उन्हाळ्यात पाण्याच्या ठिकाणी जाण्यासाठी लांब प्रवास करू शकतात. हत्ती सोंडेच्या मदतीनं पाणी उचलून पितात आणि शरीरावर पाणी फवारून थंडावा मिळवतात. हत्तींची स्मरणशक्ती खूप चांगली असते. हत्तींच्या स्मरणशक्तीबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत. ते पाण्याचे स्रोत, मार्ग आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना दीर्घकाळ लक्षात ठेवू शकतात. अनुभवी हत्ती कळपाला योग्य मार्ग दाखवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हत्ती संवाद साधण्यासाठी वेगवेगळे आवाज वापरतात. हत्ती एकमेकांशी अनेक प्रकारे संवाद साधतात. ते आवाज, शरीराच्या हालचाली आणि अगदी जमिनीतील कंपनांच्या मदतीनं संदेश देऊ शकतात. काही आवाज माणसांना ऐकूही येत नाही, पण हत्ती ते सहज ओळखू शकतात. हत्तीचे लांब सुळे खूप उपयुक्त असतात. हत्तीचे लांब पांढरे सुळे हे त्याच्या सर्वात ओळखण्याजोग्या वैशिष्ट्यांपैकी एक आहेत. हे सुळे प्रत्यक्षात त्याचे वाढलेले पुढचे दात असतात आणि ते आयुष्यभर हळूहळू वाढत राहतात. हत्ती या सुळ्यांचा उपयोग झाडांची साल काढण्यासाठी, खड्डे खणण्यासाठी, जर फांद्या बाजूला करण्यासाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी करतो. चला पाहूया हत्तीबद्दलची आणखीन काही भन्नाट तथ्ये. हत्ती पोहण्यातही तरबेज असतात. इतका मोठा आणि जड प्राणी असूनही हत्ती उत्तम पोहू शकतात. नद्या, तलाव आणि इतर पाण्याचे भाग ते सहज पार करतात. पोहताना ते आपली सोंड पाण्याबाहेर ठेवतात. त्यामुळे ती नैसर्गिक स्नॉर्कलसारखे काम करते आणि त्यांना श्वास घेता येतो. हत्तीच्या सोंडेत हजारो स्नायू असतात. हत्तीची सोंड हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. त्याच्या सोंडेत सुमारे 40,000हून अधिक स्नायू असतात. याच सोंडेच्या मदतीनं हत्ती जड ओंडके उचलू शकतो.
तर अगदी छोटे दवताचे पाते किंवा फळही अलगद उचलू शकतो. हत्तींना चिखलात लोळायला खूप आवडते. चिखलाचा थर त्यांच्या त्वचेचे कडक उन्हापासून संरक्षण करतो. याशिवाय तो डास, माशा आणि इतर कीटकांपासूनही त्यांना वाचवतो. म्हणूनच चिखलाची आंघोळ ही हत्तींसाठी एक नैसर्गिक संरक्षण पद्धत आहे. तर मित्रांनो, हे होते हत्तीबद्दलचे 10 आश्चर्यकारक तथ्य. आज अनेक ठिकाणी हत्तींना धोके निर्माण झाले आहेत. जंगल कमी होणे, मानव प्राणी संघर्ष आणि बेकायदेशीर शिकार यामुळे हत्तींच्या संख्येवर परिणाम होत आहे. हत्ती हे निसर्गाचा महत्वाचा भाग आहेत. त्यांचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तुम्हाला यातील कोणता तथ्य सर्वात आवडला? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी मजेदार प्राणी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि निसर्गाच्या या अद्भुत जगाचा प्रवास आमच्यासोबत सुरू ठेवा.